दुसरा अध्याय आणि त्याच्या 18व्या वचनापासून ते 25व्या वचनापर्यंत असणाऱ्या शास्त्र भागाकडे लक्ष केंद्रित. पेत्राचं पहिले पत्र दुसरा अध्याय आणि त्याच्या 18व्या वचनापासून ते 25व्या वचनापर्यंत हा शास्त्र भाग वाचू. रेडी वाचता. सेवेचा घरच्या जागरांनो तुम्ही पूर्ण वेळाने आपल्या म्हणण्याच्या आधी नसा, जे चांगले व सौम्य त्याच्याच केवळ नव्हे तर जे करतो त्यांच्याच आधी नसा. जर कोणी अन्याय सोसताना देवाचे स्मरण करून दुःखी सहन करतो तर ते उचित आहे, कारण पाप केल्याबद्दल वेळाने भेटूचे तुम्ही निमूळपणे सहन केल्यास त्यात काय मोठेपणा, पण चांगले केल्याबद्दल दुःख भोगणे व ते निमूळपणे सहन करणे हे देवाच्या दृष्टीने उचित आहे. कारण याचकरिता तुम्हास पाचारण करण्यात आले आहे, कारण ख्रिस्ताने तुम्हासाठी दुःख भोगले आणि जेणेकरून तुम्ही त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालावे म्हणून त्याने तुमच्याकरिता इतका घालून दिला आहे. त्याने पाप केले नाही आणि त्याच्या मुखात गरबड आणली नाही. त्याची निंदा होत असता त्याने उलटनिंदा केली नाही. दुःख भोगीत असता त्याने थंबावली नाही, तर यथार्थ न्याय करण्याकडे स्वतःला सोडून दिले. त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून थांबावत केली. यासाठी आपण पापाला केलेले हो सदाचरणासाठी जगावे. त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला, कारण तुम्ही मेंढ्यासारखे भटकत होता, परंतु आता तुमच्या जीवाचा मेंढपाळ व रक्षक यांच्याकडे तुम्ही परत फिरला आहात. देव वाचलेले वचन प्रत्येकासाठी आशीर्वादित हो. तर देवाच्या वचनाकडे आपण लक्ष केंद्रित करत असताना पेत्राचं पहिलं पत्र हे वास्तू पाहता अशा लोकांना लिहिलं गेलं की जे यहुदी मतानुसारी आहेत, फर्स्ट जनरेशन ख्रिश्चन आहेत, ख्रिस्ताच्या मार्गामध्ये ज्यांनी चालण्याचा निर्णय घेतला आणि ख्रिस्ताच्या मार्गामध्ये चालत असताना ज्यांच्या जीवनामध्ये अचानकपणे शाळा सुरुवात झाली आणि शाळांवर हे जे यहुदी लोक आहेत, जे विश्वासणारे आहेत, ख्रिस्ताच्या मार्गामध्ये चालणारे आहेत, हे पाळले गेले. जर आम्ही पेत्राचं पहिलं पत्र आणि त्याचा पहिला अध्याय आणि पहिल्या वचनाकडे जर आम्ही बघितलं तर त्या ठिकाणी म्हटलेलं पंत गलतिया, कप्पदुकिया, आशिया व बिथुनिया या पाळलेल्या यहुदी लोकांतील हे लोक आहेत. या लोकांसाठी आणि ही लोक ज्या मंडळीमध्ये स्थिरावली जात होती त्यांच्यासाठी हे पत्र लिहिलेलं. आणि पेत्र ह्या पत्राच्या द्वारे ख्रिस्ताचं मूळ शिक्षक आणि ख्रिस्तानं नेमकं आमच्यासाठी काय केलं त्याच्या सेवा कार्याचे विभिन्न अंग तो या पेत्राच्या पत्राच्या द्वारे आम्हाला त्या ठिकाणी सांगत. पण ज्यावेळेस आम्ही त्याच्या सफलतेमध्ये जातो त्यावेळेस आम्हाला ख्रिस्ताचा वधस्तंभ हा पेत्राच्या जीवनामध्ये आणि संत पौलाच्या जीवनामध्ये हा किती महत्त्वाचा आहे आम्हाला त्याची जाणीव या पेत्राच्या लिखाणाच्या द्वारे त्या ठिकाणी होते. वास्तविक आता ह्याच्या संगती आम्ही इब्री लोकांस्तोत्र याच्या 13व्या अध्यायाकडे थोडंसं बघणार आहोत. त्याच्यानंतर गलसेकरांचं पत्र आहे, गलतीकरांचं पत्र आहे, रोमकरांचं पत्र आहे. या 3-4 पत्रांकडे ज्यावेळेस आम्ही पाहू त्यावेळेस आम्हाला हे समजून येईल की वधस्तंभ हा ख्रिस्ती शिष्यत्वाचा अविभाज्य घटक आहे. ख्रिस्ती जीवन हे वधस्तंभाची जाणीव ठेवल्याशिवाय किंवा वधस्तंभ बारकाईने ख्रिस्ताच्या दृष्टिकोनातून देवाच्या वचनाच्या दृष्टिकोनातून समजून घेतल्याशिवाय आम्हाला समजणार नाही. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही वधस्तंभाकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष केंद्रित केलं आपले बंधू आणि भगिनींनो,
जगातले मातबर असे देवाचे सेवक वधस्तंभाविषयी बोलत असताना खूप सुंदर रीतीने बोलतात. जॉन स्टॉट नावाचा देवाचा एक सेवक आहे आणि जॉन स्टॉट त्याच्या सेवक त्या वधस्तंभाविषयी बोलत असताना तो म्हणतो, आपण वधस्तंभाला आपल्यासाठी कार्य केलेलं कार्य म्हणून पाहण्यापूर्वी तो आपल्यामुळे घडलेलं कार्य आहे की जे ख्रिस्ताच्या द्वारे त्या ठिकाणी निष्पन्न झालं किंवा त्याला आकार देण्यात आला, त्या दृष्टिकोनातून वधस्तंभाला पाहणं गरजेचं आहे. आणि म्हणून आमच्या पापांमुळे आमच्या अपराधांमुळे त्याला शिक्षा झाली हे आम्ही विसरता कामा नये. दुसरी महत्वाची गोष्ट, चार्ल्स स्पर्जर नावाचा देवाचा सेवक आहे. तो त्याच्या लिखाणामध्ये म्हणत असताना म्हणतो, वधस्तंभ ही अशी शिडी आहे की ज्याच्याद्वारे आम्ही स्वर्गाकडे जाण्याचा मार्ग आम्हाला त्या ठिकाणी अनुभव होतो. मार्टिन लुथर नावाचा देवाचा सेवक आहे. तो म्हणतो, वधस्तंभाशिवाय दुसरं कारण ख्रिस्ताच्या समीपतेमध्ये येण्यासाठी मला त्या ठिकाणी दुसरं कारण दिसत नाही. कितीतरी देवाचे सेवक आहेत की जे वधस्तंभाविषयी त्या ठिकाणी आम्हाला सांगतात. A.W. टोझर नावाचा देवाचा सेवक की जो आराधीच्या मंडळीमध्ये वाढला, तो त्या ठिकाणी म्हणत असताना म्हणतो, जुना वधस्तंभ माणसाला मारून टाकतो, पण ख्रिस्ताचा वधस्तंभ माणसाला अनंतकालीनतेचं जीवन देतो. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही या वधस्तंभाकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो, त्यावेळेस आम्हाला आज वधस्तंभाचा असणारा मुळात सिद्धांत काय, डॉक्ट्रिन ऑफ क्रॉस, डॉक्ट्रिन ऑफ द क्रॉस ऑफ क्राइस्ट, त्याच्याकडे आम्हाला बघणं नितांत गरजेचं आहे. कारण हा वधस्तंभ जो आहे हा केवळ एका धर्माचं किंवा एका विश्वासाचं केवळ एक ही संकल्पना नाही किंवा एक चिन्ह म्हणून नाही, किंवा रोमन लोकांनी आता मृत्यूदंडाची शिक्षा त्याच्यावर द्यायची आहे, केवळ त्यापुरतंच ते चिन्ह त्या ठिकाणी थांबतं असं नाही. तर वधस्तंभ आमच्यासाठी कितीतरी गोष्टी घेऊन येतो. आणि म्हणून ह्या असणाऱ्या मित्राच्या पहिल्या पत्राच्या असणाऱ्या काही वचनांकडे जर आम्ही लक्ष केंद्रित केलं तर आम्हाला काही गोष्टी समजून येतील. 24वं वचन जे जर बघितलं आम्ही तर त्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं, त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली. पेत्राचं पहिलं पत्र 2रा अध्याय आणि 24वं वचन, यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदा जन्मासाठी जगावं. आता या संपूर्ण परिच्छेदाकडे जर आम्ही बघितलं ना तर आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे. मी दुपारी फ्लायर तयार केला, त्या फ्लायरमध्ये मी संदेशाचा विषय दिला की तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी वधस्तंभ काय. आता माझ्यासाठी ज्यावेळेस मी या वधस्तंभाकडे पाहत आहे, ज्यावेळेस ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे मी ज्यावेळेस पाहते, त्यावेळेस मला हे समजून घेणं गरजेचं आहे की ह्या ख्रिस्ताच्या वधस्तंभावर जाण्याच्या द्वारे नेमकं माझ्या जीवनामध्ये आत्मिक स्थित्यंतर काय आहे, माझ्या जीवनामध्ये स्पिरिच्युअल अपलिफ्टमेंट काय झालं, कसं काय माझं जीवन या वधस्तंभामुळे बदलू शकतं. वधस्तंभ अनेकांसाठी किंवा अनेक लोकांसाठी विशेषतः जे जगीन दृष्टिकोनातून पाहतो, संत पाऊल म्हणतो की वधस्तंभ अनेकांसाठी ज्यांचा नाश होत आहे, अनेकांसाठी तो मूर्खपणा आहे. पण ज्यांनी वधस्तंभावर विश्वास ठेवला, कुठला वधस्तंभ की ज्या वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्त पावला, त्यांच्यासाठी काय आहे, देवाचं सामर्थ्य प्रगट करणारा एक चिन्ह आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही या वधस्तंभाकडे ज्यावेळेस आम्ही पाहतो, वधस्तंभाशिवाय पहिली पर्यंत 2रा अध्याय आणि 2रं वचन जर आम्ही पाहिलं तर संत पाऊल केलेच्या मंडळीला बोलत असताना त्याचा लिखाणाचा उद्देश किंवा त्याच्या असणाऱ्या तत्वांमध्ये, ख्रिस्ती तत्वांमध्ये काय महत्वाची गोष्ट बघा त्या ठिकाणी पहिली तो कारण येशू ख्रिस्त म्हणजे वधस्तंभावर घडलेला येशू ख्रिस्त, याच्याशिवाय मी तुमच्या बरोबर असताना दुसरे काही जमेस धरू नये असा मी ठाम निश्चय केला. संत पाऊल एकदम
जे प्रगतीकरण त्या असणाऱ्या दमास्कसच्या वाटेवर प्रगट झालं असेल, त्या असणाऱ्या प्रगतीकरणामध्ये पूर्ण विश्वासाने, पूर्ण शहाणपणाने तो ह्या ठिकाणी तो वधस्तंभाशिवाय माझ्यासाठी दुसरी कुठलीच महत्वाची गोष्ट किंवा दुसरी कुठलीच महत्वाची बाब मी जवळच धरत, हा माझा ठाम निश्चय आहे. आणि मग ख्रिस्ती व्यक्तिमत्वासाठी, ख्रिस्ती जीवनासाठी वधस्तंभ हे एक अनन्य साधारण महत्व आहे. वधस्तंभ हा अचानक झालेला प्रहार नाही. जर आम्ही पेत्राच्या पहिल्या पत्रात आणि त्याच्या पहिल्या अध्यायाच्या 19 आणि 20 वचनांमध्ये जर आम्ही पाहिलं, तर पेत्राचं पहिलं पत्र पहिला अध्याय आणि 19 आणि 20 वचन जर आम्ही बघितलं तर काय म्हटलेलं त्या ठिकाणी, वधस्तंभावर ख्रिस्त झाला याचं पूर्वज्ञान जगाच्या स्थापनेच्या आधी झालं होतं. तोच काळाच्या शेवटी तुम्हासाठी प्रगट झाला. सो वधस्तंभ जो आहे, वधस्तंभ हा काहीतरी झालं आणि म्हणून त्याला ती मरणदंडाची शिक्षा त्या असणाऱ्या चोरासारखी किंवा एखाद्या बंड करणाऱ्या व्यक्तीसारखी प्रभू येशू ख्रिस्ताला देण्यात आली. असं प्लॅन अचानक ठरलेला नाही, ते पूर्वनियोजित आहे. एवढंच केवळ नाही, याच्यासाठी आपण प्रगटीकरणामध्ये जरी गेलो, प्रगटीकरण याचा 13वा अध्याय आणि त्याच्या 8व्या वचनामध्ये जर आपण बघितलं तर आम्हाला बारकाईनं ही महत्त्वाची गोष्ट समजून येईल. वाचून करते का? शब्द बघा, वक्तव्य जे आहे, देवाचा आत्मा योहानाला सांगत असताना किती बारकाईनं सांगतो, ज्या कोणाची नावे जगाच्या स्थापनेपासून वधलेल्या कोकऱ्याजवळील जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाही, असे पृथ्वीवर राहणारे सर्वजण त्या श्वापदाला नमन करतील. कोणाची नावं कोण नमन करतील? ज्यांची नावं जगाच्या स्थापनेपासून जो वधलेला कोकरा, जो वधलेला कोकरा कधीपासून? जगाच्या स्थापनेपासून. सो वधस्तंभ जो आहे, ख्रिस्ताचा वधस्तंभ हा त्याच वेळेस अचानकपणे तयार झालेली बाब नाही, अचानकपणे तयार झालेली शिक्षा नाही. ते देवाच्या इच्छेत होतं आणि ते जगाच्या स्थापनेपूर्वी म्हणजे ह्या पृथ्वीची निर्मिती होण्याच्या अगोदरपासून, जिथपासून देवाचं अस्तित्व आहे तिथपासून वधस्तंभ हा पूर्वनियोजित होता. वधस्तंभावरचं कार्य, वधस्तंभासंबंधी झालेलं कार्य हे जगाच्या स्थापनेच्या अगोदरपासून आहे, ते पूर्वनियोजित आहे. आम्ही हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रियमध्ये बोललो, ज्यावेळेस आम्ही वधस्तंभावर ज्यावेळेस आम्ही लक्ष केंद्रित करतो, त्यावेळेस आम्हाला या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. ख्रिस्ताचा वधस्तंभ हा पूर्वनियोजित आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस आम्ही ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष केंद्रित करतो, त्यावेळेस आम्हाला हे समजून घेणं गरजेचं आहे, जरी अनेकांसाठी ख्रिस्ताचा वधस्तंभ हे एक केवळ हिस्टॉरिकल सिम्बल म्हणून त्या ठिकाणी उभं राहतं, पण ख्रिस्ती व्यक्तिमत्वासाठी ज्यांनी ख्रिस्ताच्या वधस्तंभावर विश्वास ठेवलेला आहे त्यांच्यासाठी वधस्तंभ म्हणजे ख्रिस्ताचा वधस्तंभ हे केवळ ऐतिहासिक चिन्ह नसून ते वर्तमान आणि भविष्यातल्या अनंत जीवनासाठीच ते नियोजित चिन्ह म्हणून आमच्या समोर उभं राहतं. हे लक्षात घ्या, वधस्तंभ केवळ हे ऐतिहासिक चिन्ह नाही, वधस्तंभावरचं कार्य झालं म्हणून ते संपुष्टात येत नाही. वधस्तंभावरचं इतिहासामध्ये झालेलं कार्य, वेगवेगळ्या शतकाच्या अगोदर झालेलं कार्य आजही आमच्या वर्तमानामध्ये आणि इथून पुढे येणाऱ्या भविष्य काळामध्ये अनंतकालिकतेसाठी सामर्थ्य देणारे कार्य आहे. आम्हाला सार्वकालिक जीवनाच्या वाटचालीवर घेऊन जाणारं हे वधस्तंभाचं कार्य आहे.
आणि म्हणून प्रिय आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे की नेमका वधस्तंभ माझ्यासाठी काय. ज्या वधस्तंभावर प्रभू येशू ख्रिस्तानं तुमच्या आणि माझ्या पापांचं बलिदान त्या वधस्तंभावर दिलं. तुमच्या आणि माझ्या पापांचं ओझं त्या वधस्तंभावर त्याने वाहिलं. त्या ख्रिस्ताच्या वधस्तंभावर आम्हाला लक्ष केंद्रित करणं हे नितांत गरजेचं आहे. ख्रिस्ताचा वधस्तंभ माझ्यासाठी काय असेल तो केवळ एक चिन्ह, एक सिंबल किंवा एक गळ्यात घालायचं चिन्ह नाही. आज एक महत्त्वाची गोष्ट मी तुमच्या समोर ठेवतो. इब्री लोकांपत्र याचा 13वा अध्याय आणि त्याचं 10वं वचन. इब्री लोकांपत्र याचा 13वा अध्याय आणि त्याच्या 10व्या वचनाकडे आपण लक्ष देऊ. आपल्याला अशी वेदी आहे की जिच्यावरचे खाण्याचा अधिकार पंथाची सेवा करणाऱ्यांना नाही. कारण ज्या पशुचे रक्त पापाबद्दल प्रमुख याजकांच्या द्वारे परमपवित्र स्थानात नेले जाते त्याची शरीरे तळाबाहेर जाळण्यात येतात. म्हणून येशूने स्वरत्नाने लोकांना पवित्र करावे म्हणून वेशीबाहेर मरण सोसले. म्हणून येशूने स्वरत्नाने लोकांना पवित्र करावे म्हणून वेशीबाहेर मरण सोसले. हे सांगण्यासाठी 10व्या वचनाची सुरुवात मार्गाने काय होती. आपल्याला अशी वेदी आहे. आता थोडंसं आम्ही जर उत्पत्तीच्या ग्रंथामध्ये आलो, थोडंसं आपण उत्पत्तीचा ग्रंथ याचा 4था अध्याय आणि त्याच्या असणाऱ्या 4थ्या वचनाकडे आपण काय म्हटलेलं त्या ठिकाणी. उत्पत्ती 4:4 हाबेलानेही आपल्या कळपातील प्रथम जन्मलेल्यातून म्हणजे त्यातल्या पुष्कळातून काही अर्पण आणले. परमेश्वराने हाबेल व त्याचे अर्पण यांचा आदर केला. दुसरा प्रश्न उत्पत्तीचा ग्रंथ 8वा अध्याय 20वा वचन. नंतर नोहाने परमेश्वरासाठी वेदी बांधली. ही नोहाने बांधलेली वेदी आहे. ओके. आता पुढे येऊया उत्पत्ती 22 ज्या ठिकाणी अब्राहामाने इसाकाचं काय केलं अर्पण केलं. ओके. 9व्या वचनामध्ये बघा काय म्हटलेलं. देवाने त्याला सांगितले या ठिकाणी ते आले तेव्हा अब्राहामाने ते केले. आता आम्ही नोहाची वेदी बघितली, आम्ही अब्राहामाची वेदी बघितली. उत्पत्तीच्या असणाऱ्या 4थ्या अध्यायाच्या 4थ्या वचनामध्ये हाबेलाने त्या ठिकाणी जी अर्पण केली त्या ठिकाणी त्या संदर्भातली वेदी आम्ही बघितली. त्याच्यानंतर जर पुढे आम्ही आलो निर्गमाच्या असणाऱ्या 27व्या वचनावर 27व्या अध्याय निर्गम 27 आणि त्याच्या असणाऱ्या 27व्या पहिल्या 8 वचनामध्ये जर आम्ही बघितलं तर त्या ठिकाणी होमवेदीच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी बोलले. आता ही जी वेदी आहे ही निवास मंडपातली वेदी आहे. ओके. ही निवास मंडपातली वेदी आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या इतिहासामध्ये 7व्या अध्यायाच्या पहिल्या वचनामध्ये जर आम्ही आलो तर त्या ठिकाणी मंदिरातली जी वेदी आहे ती मंदिरातली वेदी आम्हाला त्या ठिकाणी दिसते. ओके. आहे का दुसरी इतिहास 7वा अध्याय आणि त्याचं पहिलं वचन. प्रार्थना करणे संपवल्यावर वर्गात अग्नी येऊन मुख पडले. यज्ञबळी भस्म केले आणि परमेश्वराच्या तेजाने सो जुन्या करारामध्ये आम्हाला वेगवेगळ्या सेवकांच्या द्वारे वेगवेगळ्या व्यक्तींच्या द्वारे त्या ठिकाणी अर्पण करण्यासाठी त्या वेगवेगळ्या लोकेशन्सवर वेदी उभारलेली आम्हाला त्या ठिकाणी दिसते. हाबेलाने अर्पण केलं, अब्राहामाने इसाकाचं अर्पण करण्यासाठी वेदी त्या ठिकाणी बांधली. त्याच्यानंतर निवास मंडपातली वेदी आम्हाला दिसते, मंदिरातली वेदी आम्हाला त्या ठिकाणी दिसते. पण हे लक्षात घ्या जुन्या करारामध्ये असणारी जी वेदी आहे ही जी वेदी आहे यावर अर्पण पापांसाठी दररोज केली जायची. दररोज केली जायची आणि वारंवार केली जायची. या असणाऱ्या अर्पणांना त्या ठिकाणी पूर्णता नव्हती. वेगवेगळी अर्पण प्रत्येक व्यक्ती पापार्पण करण्यासाठी होमार्पण करण्यासाठी प्रत्येक वेळेस दररोज वेगवेगळ्या
जुन्या कराराच्या असणाऱ्या चालीरीतीप्रमाणे पुन्हा एकदा त्या वेदीकडे जाऊन पापाचं अर्पण करणं गरजेचं होतं. या सगळ्या वेळा ज्या होत्या त्या तात्पुरत्या होत्या. म्हणून इब्री लोकांपत्रामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो आणि 13व्या अध्यायाच्या 10व्या वचनामध्ये ज्यावेळेस येतो त्या ठिकाणी म्हटलेलं आपल्याला आता एक अशी वेदी आहे. इब्री लोकांपत्राचं लेखक म्हणतो आता एकच वेदी आहे की ज्या ठिकाणी आमच्या पापांचं प्रायश्चित्त हे कायमस्वरूपी परमनंटली केलं गेलं. जुन्या करारातल्या वेद्या ज्या आहेत या तात्पुरत्या आहेत. नव्या करारामध्ये आमची वेदी जी आहे ती कायमस्वरूपी आहे. आमची वेदी कुठली आहे? आमची वेदी कोणती आहे? दगडाची वेदी आहे का आता नव्या करारात? नाही. आता वेदीवर अर्पण ठेवलं जायचं. हो की नाही? वेदीवर अर्पण ठेवलं जायचं. नीट लक्षात घ्या मला काय सांगायचं. वेदीवर अर्पण ठेवलं जायचं. मग नव्या कराराच्या विश्वासाप्रमाणे येशू ख्रिस्त हा आमचं मूर्तिमंत अर्पण आहे. मग ते अर्पण कुठल्या वेदीवर त्या ठिकाणी गेलं? वधस्तंभावर. आणि म्हणून नव्या कराराच्या विश्वासाने वधस्तंभ ही आमची परिपूर्ण वेदी म्हणून आम्हाला प्रत्यय असेल. येते का लक्षात? आणि माझ्यासाठी वधस्तंभ काय आहे? माझ्यासाठी वधस्तंभ ही वेदी आहे ज्या ठिकाणी माझ्या पापांचं अर्पण ख्रिस्ताच्या द्वारे त्या ठिकाणी. आणि म्हणून त्या वेदीवर ख्रिस्ताने जे अर्पण केलं त्या ठिकाणी मला ज्ञान आणि दया भेटली. त्या वेदीवर मला क्रोध आणि प्रीती माझ्या क्रोधाचं क्षालन त्या ठिकाणी झालं. ख्रिस्ताच्या प्रीतीचा अनुभव त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी मिळायला सुरुवात झाली. मृत्यूवर विजय मिळवून अनंतकालिकतेचं जीवन मला त्या ठिकाणी भेटलं. पाप जाऊन त्या ठिकाणी माझ्या जीवनामध्ये अनंतकालिकतेचं जीवन मला त्या ठिकाणी भेटलं. आणि या वधस्तंभ म्हटलेल्या वेदीवर मनुष्य आणि ते यांची सांगड यांची भेट त्या ठिकाणी घडली. आमच्यासाठी वधस्तंभ जर काय आहे तर ती आमच्या अर्पणाची जी अर्पण ख्रिस्ताला केलं त्याची ती परिपूर्ण परिपक्व पवित्र अशी वेदी आहे. आणि म्हणून ह्या ठिकाणी इब्री लोकांपत्राचा लेखक त्या ठिकाणी म्हणतो की आमच्या जवळ अशी एक वेदी आहे की ज्या वेदीवर ख्रिस्तानं रक्त सांडून आमच्यासाठी बलिदान त्या ठिकाणी केलं. त्या वेदीकडे येत असताना त्या वधस्तंभाकडे येत असताना आम्ही कसंही नाही आलं पाहिजे. देवाचं वचन आम्हाला सांगतं आम्ही भीड का त्या असणाऱ्या वेदीकडे आम्ही त्या ठिकाणी मार्गक्रमण करणं हे नितांत गरजेचं आहे. आणि म्हणून वधस्तंभ हा आमच्यासाठी एक अंतिम बलिदानाची वेदी म्हणून आमच्या समोर त्या ठिकाणी उभी राहते. हाबिलाची वेदी, नोहाची वेदी, अब्राहम आणि इसाकासाठी ते अर्पण करण्यासाठी जी वेदी असेल, मग ती निवास मंडपातली वेदी असेल, मंदिरातली वेदी असेल, या सर्व वेद्या ज्या आहेत त्या तात्पुरत्या होत्या. त्यावर दररोज प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी पापाचं अर्पण करणं क्रमप्राप्त होतं. पण ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला दररोज पापाचं अर्पण करण्याची गरज नाही. कारण एकदाच ख्रिस्ताने वधस्तंभावरचं मरण आमच्या पापांसाठी सहन केलं आणि तो एकदाच त्या वधस्तंभावर आमच्या पापांसाठी मरण पावला. हे एकदाच होते, वारंवार ते झालं नाही. पण जर त्या वधस्तंभावर जर आमचा विश्वास नाही, जर त्या बलिदानावर जर आमचा विश्वास नाही, तर रोज आम्ही ख्रिस्ताला वधस्तंभावर खेळत आहोत असं देवाचं वचन आम्हाला सांगतं. आणि म्हणून प्रिय बंधू आम्हाला हे पाहणं गरजेचं आहे. कारण पेत्राचं पहिलं दुसरा अध्याय आहे आणि त्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आम्हाला त्या ठिकाणी दिसून येते. वधस्तंभ काय? 8व्या वचनापासून ते जवळजवळ दुसरा पेत्राचं पहिलं पत्र आणि त्याचा दुसरा अध्याय 8व्या वचनापासून ते जवळजवळ 25व्या वचनापर्यंत जर आम्ही बघितलं ना, या सर्व गोष्टींचं सार बायबल सोसायटीनं त्या ठळक अक्षरामध्ये वर दिले. काय म्हटले? सेवेचा अर्थ वधस्तंभ ही माझ्यासाठी त्यागमय सेवा आहे.
वधस्तंभ मला सेवेसाठी प्रोत्साहित करतो. ख्रिस्ताचा वधस्तंभ मला त्यागमय सेवेसाठी प्रोत्साहित करतो. वधस्तंभ ज्या ठिकाणी आम्हाला निस्वार्थ सेवा पाहायला मिळते, वधस्तंभ ज्या ठिकाणी देवाच्या गौरवाचं बलिदान आम्हाला त्या ठिकाणी पाहायला त्या ठिकाणी मिळतं, वधस्तंभ ज्या ठिकाणी ख्रिस्ताचा परिपूर्ण त्याग आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. तुम्हाला माहिती आहे का, ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर होता त्याने त्या गुरूला लावलेलं जे आग आहे ते आग सुद्धा आपल्याला नाकारलं पाहिजे. त्याने ते घेतलं नाही. कारण त्या ठिकाणी ते त्याला हिंदीमध्ये सिरका म्हटलेलं नाही, विनेगर म्हटलेलं इंग्लिशमध्ये, ते त्याला घेतलं नाही. का घेतलं नाही? कारण जे प्रत्येक गोष्ट त्या वधस्तंभावर ख्रिस्ताला सहन करायची होती त्या सहनशीलतेचा परिणाम कमी होऊ नये. त्याचे सिरका आहे, त्याची आग आहे, अनेक वेळेस पेन किलरचं काम करायचं. ओके, अनेक वेळेस असताना ते जे दुःख आहे, जे वेदना आहे, जी ॲगनी आहे, जे क्लेश आहे, ते कमी करण्याचं साधन म्हणून अनेक वेळेस त्या आगला त्या ठिकाणी उपयोगात आणलं जायचं. येशू ख्रिस्ताला तेही नाकारलं. कारण त्या सगळ्या वेदना तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी त्याला सहन करायच्या. म्हणून ख्रिस्ताचा वधस्तंभ हा साधा सुद्धा नाहीये. तो आम्हाला बलिदानाची सेवा दर्शवतो. तो आम्हाला त्यामुळे सेवेकडे घेऊन जातो. आणि म्हणून ख्रिस्ताचा वधस्तंभ ही परमेश्वराची अंतिम बलिदानाची वेदी म्हणून आम्हाला पाहायला मिळते. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ख्रिस्ताचा वधस्तंभ हा आम्हाला त्यामुळे सेवा ज्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते त्या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळते. बघा, सूत्र 10 अध्याय आणि त्याच्या 4थ्या वचनामध्ये जर आम्ही बघितलं तर त्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगतं. 10 अध्याय आणि 4थं वचन त्या ठिकाणी म्हणजे कारण बैलाचे व बकऱ्यांचे रक्त पापे दूर करण्यास असमर्थ आहे, म्हणून तो जगात येते वेळेस म्हणाला, यज्ञ व अन्नपणे यांची तुला इच्छा नव्हती, तू माझ्यासाठी शरीर तयार केले, होमानी व पापाबद्दल अर्पणांनी तुला संतोष नव्हता. यावर मी म्हणालो, पहा हे देवा, ग्रंथपटात माझ्याविषयी लिहून ठेवले आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे करण्यास मी आलो आहे. आणि प्रभू तेच केलं जे देवाच्या सार्वभौम इच्छेत होते, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी जे चांगलं होतं, जे उत्तम होतं, जे आत्मिक रीतीने आम्हाला ख्रिस्ताच्या परिपक्वतेमध्ये, ख्रिस्ताच्या तारणामध्ये उभं करण्यासाठी आणि त्या ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानंतर त्या अनंतकालीन जीवनाच्या मार्गामध्ये चालण्यासाठी जे पुरेसं होतं ते ख्रिस्ताला वधस्तंभ. आणि म्हणून प्रिय लोकांनो, आम्ही या वधस्तंभाकडे पाहत असताना आम्ही हा बारकाईने पाहणं गरजेचं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट, वधस्तंभ आम्हाला बदलीचं मरण दर्शवतो. बदलीचे मरण, सबस्टिट्यूशनल डेथ ज्याला म्हटलेलं. वधस्तंभावर वास्तविक पाहता कोण जाणार होता? नव्या करारामध्ये एका व्यक्तीचं नाव बरोबर. शिक्षा बरोबर होणार होती. वास्तविक पाहता बरोबरची मागणी ही लोकांनी केली आणि बरोबरच्या जागेवर या प्रभू येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी देण्यात आला. तो बरोबर कोण माहिती आहे का? तुम्ही आणि तो बरोबर तुम्ही आणि मी आहोत. आणि म्हणून आम्ही हे समजून घेणं गरजेचं आहे की ख्रिस्ताला वधस्तंभावरचं असणारं मरण हे बदलीचं मरण आमच्यासाठी त्या ठिकाणी स्वीकारलं. पहिल्या पेत्राचा 2रा अध्याय आणि त्याच्या 24व्या वचनामध्ये मागाशी जे आपण वाचलं त्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला सांगतं, त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खापावर नेली. तुमचं आणि माझं पाप ख्रिस्तानं त्या वधस्तंभावर घेऊन बदलीचं मरण आमच्यासाठी त्याला सहन केलं.
आमच्यासाठी आमच्या घरातले कोणी आलं नाही, आमच्या नातेवाईकांपैकी कोणी आलं नाही. कोण आलं तर तो प्रभू येशू ख्रिस्त, ज्याने तुम्हाला आणि मला त्याच्या रक्ताने विकत घेतलं. आता आमच्यावर जर हक्क कोणाचा आहे, आमच्या शरीरावर हक्क जर कोणाचा आहे, तर तो केवळ आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्ताचा आहे. आणि म्हणून ज्यावेळेस आम्ही या असणाऱ्या ध्वजस्तंभाकडे ज्यावेळेस आम्ही लक्ष केंद्रित करतो, यशाया 5:6 मध्ये म्हटल्याप्रमाणे तो आमच्या अपराधांसाठी घायल झाला, आमच्या अधर्मासाठी त्या ठिकाणी तो चिरडला गेला, आम्हाला होणारी शिक्षा मी त्याला त्या ठिकाणी झाली. वास्तवता ही आहे, वास्तविकता ही असायला पाहिजे होती की आम्ही त्या ध्वजस्तंभावर असायला पाहिजे होतं. पण येशू ख्रिस्ताने आमच्यासाठी त्या ठिकाणी जागा घेतली. निष्कलंक अशा ख्रिस्ताने आमच्यासाठी बदलीचं मरण त्या ठिकाणी सहन केलं. आणि म्हणून ध्वजस्तंभ माझ्यासाठी अल्टिमेट वेरिया. दुसरी महत्वाची गोष्ट, ध्वजस्तंभ आम्हाला त्यामुळे सेवा दाखवतो. तिसरी महत्वाची गोष्ट, ध्वजस्तंभ आम्हाला बदलीचं मरण दर्शव जे ख्रिस्ताने आमच्यासाठी केलं. आणि चौथी महत्वाची गोष्ट, ध्वजस्तंभ आमच्यासाठी प्रायश्चित्ताचं आणि क्षमेचं ठिकाण. रोमकरास्तोत्र याचा 5वा अध्याय आणि त्याच्या 9व्या वचनापासून जर आम्ही बघितलं तर त्या ठिकाणी देवाचं वचन आम्हाला स्पष्टपणे ख्रिस्ताच्या असणाऱ्या बलिदानाविषयी त्या ठिकाणी सांगतं. रोमकरास्तोत्र 5वा अध्याय 6व्या वचनापासून आपण वाचू. त्या ठिकाणी बघा, आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त सुवेळी अभक्तांसाठी मरण पावला. नीतिमान मनुष्यासाठी कोणी मरणारा विरला, चांगल्या मनुष्यासाठी मरण्यास कदाचित कोणी धाडस करील. परंतु देव आपणावरच्या स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आपण पापी असतानाच ख्रिस्त आपणासाठी मरण पावला. आता पुढे बघा काय म्हटलेलं, तर आता त्याच्या रक्ताने नीतिमान ठरविण्यात आल्यामुळे, कोणाच्या रक्ताने? येशूच्या रक्ताने आम्ही नीतिमान ठरवले गेलो. वी आर जस्टिफाइड बाय द ब्लड ऑफ क्राइस्ट. ख्रिस्ताचं रक्त सांडलं गेलं, त्यामुळे ती नीतिमत्ता, त्यामुळे ती धार्मिकता आमच्या जीवनामध्ये आली. पुढे बघा, आपण विशेष करून त्याच्याद्वारे देवाच्या क्रोधापासून टाळले जाणार आहोत. ख्रिस्ताचं बलिदान जर झालं नसतं ध्वजस्तंभावर, तर आजही आम्हाला देवाच्या क्रोधाला सामोरं जावं लागलं असतं. आणि मग त्याचं रक्त काय सांडलं गेलं, त्याच्याद्वारे नीतिमत्ता आमच्या जीवनामध्ये आली. आणि देवाचा क्रोध जो आमच्यावर क्रांती तलवार म्हणून होती, तो देवाचा क्रोध हटला गेला. आणि म्हणून आम्ही आता देवाच्या क्रोधाखाली नाही आहोत, तर देवाच्या असीम कृपेच्या अधीन आहोत. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला सांगतं, कृपेने विश्वासाच्या द्वारे तुमचं तारण झालेलं आहे. हे तुमच्या हाताचं काम नाही, तर ती देवाची देणगी आहे. आम्ही हे समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून आमच्या क्षमेचं, आमच्या प्रायश्चित्ताचं जर ठिकाण जर काय आहे, तर ते ध्वजस्तंभ आहे. त्या ध्वजस्तंभावर आमच्या पापाची किंमत त्या ठिकाणी दिली गेली. दोषपत्र, ऋणपत्र जे आहे ते मिटवलं गेलं. आमचे अपराध त्या ठिकाणी नाहीसे करण्यात आले. आमच्या विरोधामध्ये असणारं ऋणपत्र त्या ठिकाणी खोडलं गेलं. दिवाळी बाळासाहेब त्याला खूप सुंदर शब्द म्हणतात की आमचा असणारा जो डेथ वॉरंटचा लखोटा आहे ना, तो लखोटा त्या ठिकाणी पुसण्यात आला. आणि म्हणून ख्रिस्ताचा ध्वजस्तंभ आमच्यासाठी अति महत्त्वाचा. कारण ख्रिस्ताचा ध्वजस्तंभ आमच्या जीवनामध्ये अनन्यसाधारण गोष्टी त्या ठिकाणी घेऊन येतो. ख्रिस्ताचा ध्वजस्तंभ तुटलेलं नातं पुन्हा त्या ठिकाणी जोडतो. ख्रिस्ताचा असणारा ध्वजस्तंभ त्याने सांडलेल्या रक्तामुळे
आपल्याला पुन्हा एक वार ख्रिस्ताच्या संयुक्तेमध्ये त्या ठिकाणी घेऊन येतो. देवामध्ये आणि मनुष्यामध्ये निर्माण झालेली दरी ही केवळ ख्रिस्ताच्या वधस्तंभामुळे त्या ठिकाणी भरून निघते. आणि म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, या ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे आम्हाला पाहणं नितांत गरजेचं आहे. त्या क्रूसावर सैतानाचा सुद्धा अधिकार तोडला गेला. मृत्यूची भीती त्या ठिकाणी संपुष्टात आली. पापाची सत्ता त्या ठिकाणी संपुष्टात आली. आणि वधस्तंभ हा देवाचा ख्रिस्ताच्या द्वारे अति उच्च विजयाचं सिंहासन आम्हाला त्या ठिकाणी दिसण्यात आलं. आणि म्हणून प्रिय वधस्तंभ हा आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, की आमच्यासाठी दैनंदिन वेदी आहे. जर त्या वेदीवर आमचं अर्पण झालेलं आहे, आमच्या पापांचं अर्पण झालेलं आहे, तर इथून पुढे मनुष्य या नात्याने, विश्वासणारा या नात्याने, ख्रिस्ताचा शिष्य या नात्याने आमचं दैनंदिन काम हे आहे की आम्ही त्या वेदीवर रोज आणि रोज जाऊन आमचं प्रायश्चित्त, पवित्रीकरण आम्ही त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्या वधस्तंभाकडे, ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे आम्हाला लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. देवाला पूर्ण समर्पण करणं गरजेचं आहे. आज्ञाधारकतेचं जीवन जगून आम्हाला देवाचं गौरव त्या दैनंदिन वेदीकडे जाऊन आम्हाला त्या ठिकाणी करणं नितांत गरजेचं आहे. आणि म्हणून येशूचा वधस्तंभ आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. तो देवाचं गौरव दर्शवतो. केवळ देवाचं गौरव नाही, तर तो आमच्यासाठी त्या ठिकाणी प्रतिनिधित्व त्या ठिकाणी करतो. आमच्या क्षमेचा स्रोत म्हणून वधस्तंभ उभा राहतो. समेटाचं ठिकाण म्हणून आमच्यासाठी उभा राहतो. विजयाचं उच्च सिंहासन म्हणून तो आमच्यासाठी उभा राहतो. ख्रिस्ताच्या असीम प्रीतीचं प्रगटीकरण म्हणून ख्रिस्ताचा वधस्तंभ आमच्यासाठी उभा राहतो. आणि खऱ्या विश्वासणाऱ्याचा खरा ख्रिस्ती नमुना, त्यागमय जीवनाचा नमुना जर काय असेल तर तो वधस्तंभ म्हणून उभा राहतो. आणि म्हणून वधस्तंभ आमच्या जीवनाचा अविभाज्य घटक असा. माझ्यासाठी वधस्तंभ काय आहे? ती माझ्यासाठी वेदी असेल, ती अतिउच्च वेदी आहे, ती परमनंट वेदी आहे, आणि तीच अंतिम वेदी सुद्धा. आम्हाला आता वारंवार पवित्र स्थानामध्ये जाऊन त्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे, कारण ते काम ख्रिस्ताने आपल्याच्या बलिदानाच्या द्वारे केले. अनेक वेळेस आजही अनेक जण आहेत की जे पापाला उघडत नसतात. आजही अनेक जणांची मानसिकता ही आहे की आम्ही विचार करत आहोत की आम्ही तर पापी आहोत, आम्ही कसं काय या सगळ्या गोष्टी करायच्या. त्या ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे की जो वधस्तंभ आम्हाला म्हणतो की मी तुझ्यावर प्रीती केली आणि तुझ्या प्रीती खातर त्या वधस्तंभावर मी प्राण दिला. मी तुला उभं करण्यासाठी मी त्या ठिकाणी चिचला गेलो. मी तुला त्या ठिकाणी मुकुट पंडित करण्यासाठी तो काट्याचा मुकुट मी माझ्या मस्तकावर धारण केला. तुझ्या असणाऱ्या चांगल्या गोष्टी निष्पन्न होण्यासाठी तो असणारा कुशीमध्ये भालावे घुसून घेतला. छिन्न विच्छिन्न झालेला ख्रिस्त आजही आम्हाला हेच म्हणतो की मी आजही तुझ्यावर प्रेम करतो. आणि ख्रिस्ताचा वधस्तंभ प्रियांनो आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. जर आम्ही त्या ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे बघत नाही तर आमचं ख्रिस्ती जीवन हे फक्त नावानिराळं आहे, केवळ नावापुरतं आहे. या वधस्तंभाकडे पाहणं नितांत गरजेचं आहे. ज्या वधस्तंभावरून आम्हाला देवाची प्रीती दिसते, ज्या वधस्तंभावरून ख्रिस्ताने केलेला त्याग आम्हाला दिसतो, ज्या वधस्तंभावरून ख्रिस्ताने आमच्यासाठी केलेली ती दैवी मैत्री आम्हाला दिसते, समेट आम्हाला दिसतो. आमचं असणारं सर्व घडवणं हे त्या वधस्तंभावर दिलं गेलं, हे त्या ठिकाणी प्रगट. आणि म्हणून त्या येशूच्या वधस्तंभाकडे पाहणं गरजेचं आहे. ज्यावेळेस मी त्या वधस्तंभाकडे पाहतो त्यावेळेस माझी मलिनता मला दिसते आणि ख्रिस्तानं मला त्याच्या रक्तानं कसं स्वच्छ केलं, शुद्ध केलं मला ते कळतं. मी पापी होतो, मी घाणेरड्या जीवनामध्ये जगत होतो, त्यात येशू माझ्या जीवनामध्ये आला आणि त्या येशूने
माझं जीवन फार सुंदर झालं. त्या येशूकडे पाहत आम्ही आमचं मार्ग हे प्राप्त करायचं. डोळ्याचा वेळ तो देवा आम्ही तुझ्या नावाला खरोखर धन्यवाद देतो. आम्ही तुझ्या आभार मानतो देवा यासाठी की पुन्हा एक वार तुझ्या वचनाच्या द्वारे तू आमच्या संगती सन्मान झालास. देवा आम्ही तुझे आभार मानतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. जर तू त्या वधस्तंभावर गेला नसतास तर तारणाची असणारी धन्य आशा आम्हाला नसती. आजही आम्ही त्या पापामध्ये, त्या चिखलामध्ये, त्या दंडलीमध्ये आजही आम्ही पडलेलो असतो. आजही आम्ही क्रोधाची प्रजा म्हणून अनेकांना दिसलो असतो. आजही ते बाबा आम्ही आमचा मार्ग करत असतात. आजही त्या नाशाच्या आणि त्या सैतानाच्या मार्गावर आम्ही चालत राहिलो असतो. पण तू आमच्या जीवनात आला, तू आम्हाला विकत घेतलंस. तुझ्या रक्ताने आम्हाला खंडून विकत घेतलंस, शुद्ध केलंस, पवित्र केलंस. आणि पुन्हा एक वार देवा तुझ्या त्या असणाऱ्या सानिध्यामध्ये देवासगती ख्रिस्ताच्या द्वारे आमचा तू समेळ घडवून आणलास. आम्ही त्याबद्दल तुझे आभार. देवा आम्ही कोण आणि काय देवा आमच्यासाठी ख्रिस्ताला हा जगात पाठवलास. त्या वधस्तंभाकडे पाहत असताना प्रभू आम्ही आमच्या स्वतःला लीन करतो, लिप्त करतो, तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. यासाठी की ते वधस्तंभावर असणारं बलिदान देवा आम्ही बारकाईने समजून घ्यावं. केवळ ज्ञानाने नाही तर पूर्ण विश्वासाने तुझ्या समीपतेमध्ये तुझ्याशी अधिक दृढतेचं नातं त्या ठिकाणी तयार देवा आम्ही आमच्या स्वतःला तुझ्या हातात प्रभू त्या अनंतकालीच्या जीवनामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी तुझी विशेष कृपा होते, सहाय्य करते आणि तुझं गौरव करते. प्रार्थना ख्रिस्त येशूच्या द्वारे म्हणून पाहिजे. आमेन. हे आमच्या स्वर्गातील बाबा, तुझे राज परिक्रमाने तुझे राज्य जसे स्वर्गात तसे तुझ्या इच्छेप्रमाणे आमची वरची भाग राज असते. आणि जसे आम्ही आमच्या गुन्ह्यासून सोडलो आहे तसेच तू आमची न्यायास आणि आम्हास परीक्षेत पाठवतोस तर आम्हास वाईटच असतो. कारण की राज्य सामर्थ्य ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आणि आता बुद्धी सामर्थ्याच्या पलीकडे असणाऱ्या देवाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हातील प्रत्येकावर हेतूपुढे सदा सर्व काळासाठी असो. आमेन.